नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी कसे धावून येतात. श्री स्वामी समर्थ यांचा अनुभव. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, व्हॉइस ऑफ पेमेंटमध्ये तुमचे स्वागत आहे. आयुष्यात कधी कधी असा प्रसंग येतो की आपल्याला वाटते आता सर्व काही संपले आहे. आजारपण असो, गरिबी असो किंवा मानसिक तणाव. जेव्हा माणूस चहूबाजूने घेरला जातो तेव्हा एकच शब्द त्याला जिवंत ठेवतो, तो म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या एका अशा भक्ताची कथा पाहणार आहोत ज्याच्या आयुष्यात अशक्य गोष्ट स्वामींनी शक्य करून दाखवली. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यात तुमच्याही प्रश्नाचे उत्तर दडलेले असू शकते. ही गोष्ट आहे एका निष्पाप भक्ताची, ज्याचे नाव होते विनायक. विनायकची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. घरात खाण्याची भ्रांत आणि त्यातच त्याच्या एकुलत्या एक मुलाची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशनसाठी खूप पैसे लागतील. विनायककडे ना पैसे होते ना कोणती ओळख. तो हताश होऊन स्वामींच्या फोटो समोर रडू लागला. त्याने फक्त एकच साकडं घातलं, स्वामी आता तुम्हीच काय ते करा. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये एक चमत्कार घडला. एक अनोळखी गृहस्थ विनायककडे आले आणि त्यांनी सर्व हॉस्पिटलचे बिल भरले. विनायकला काही समजेना. त्याने विचारले, साहेब तुम्ही कोण, मला का मदत करत आहात? त्या गृहस्थाने हसून उत्तर दिले, मला एका अक्कलकोटच्या महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितले की माझ्या एका लेकराला तुझी गरज आहे. विनायकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला समजले की ज्या स्वामींवर त्याने विश्वास ठेवला त्यांनी त्याला वाऱ्यावर सोडले नाही. ही केवळ एक कथा नाही, तर हा विश्वास आहे. स्वामी कधीच कोणत्या रूपाने येतील हे सांगता येत नाही. जर तुम्हीही संकटात असाल तर हे 3 उपाय नक्की करा. नंबर 1, नित्य जप. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप रोज करा. नंबर 2, श्रद्धा. परिस्थिती कशीही असो, स्वामींवरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. नंबर 3, कर्म. आपले काम प्रामाणिकपणे करत राहा. स्वामी नेहमी म्हणतात, तू कर्माचा हात धर, मी तुझा हात धरीन. तुम्हालाही स्वामींचा असा काही अनुभव आला आहे का? त्याला आला असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि व्हॉइस ऑफ पेमेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बोला श्री स्वामी समर्थ.